आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कॅरिडॉर अर्थात दर्शनपथासाठी भारतीय स्टेट बँकेपासून काही पक्क्या इमारतींचे पडकाम करायचे आहे. शिवनेरी तर जमीनदोस्त करण्यात आली आहे. हा सर्व खटाटोप दर्शनपथाच्या कामासाठी करायचा आहे. आता त्र्यंबकेश्वर मंदिराचा कोट देखील मोकळा करायचा असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 20 एप्रिल पर्यंत 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. नार्वेकर यांनी घरच्या लग्नाचे कारण दाखवून 1 दिवस मुदत मागून घेतली आहे. नूतन राजकमल उपहारगृह गणपत कोकणे यांनी 1 दिवसाची न्यायालयाची स्थगिती आणून ते स्वतः दुकान खाली करणार आहेत. कारण जेसीबी चालक थेट पत्रे अँगल यावर धुसमुसळे पाण्याने पंजा मारून नुकसान करतात. त्यांनी न्यायालयाचा आदेश पाहून आजच्या दिवस त्यांची कार्यवाही थांबवली. तोपर्यंत ते स्वतःच अलगद पत्रे अँगल काढून देतील. मात्र पुरोहित वर्गाचे वंशावळी ठेवण्याचे गाळे जेसीबीने तोडण्यात आले. उत्तर महादरवाजाकडील माळी लोकांना दस्तूरखुर्द पेशव्यांनीच परवानगी दिली होती. त्यांची दुकाने तोडण्यात आली. एकूण 50च्या वर व्यावसायिक गाळ्यांवर आज महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 45 ते 120 वर्षांचे भाडेकरू असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानावर हातोडा चालवला. एवढे जुने भाडेकरू असून देखील ना देवस्थाने ना नगर परिषदेने त्यांच्या पुनर्वसनाची सोय केली. तसेच यावेळी देवस्थानच्या एकाही विश्वासाने गाळीधारकांची बाजू घेतली नाही, तर एकही नगरसेवक यावेळी हजर नव्हता. त्यामुळे गाळीधारकांमध्ये संतापाचं वातावरण आहे, असं गणपत कोकणे यांनी म्हटले. तर फुले विक्रेते स्वतःहून त्यांच्या टपऱ्या काढून घेण्यास तयार होते. मात्र प्रशासनाने त्यांना संधी न देता थेट जेसीबीचा पंजा टपऱ्यांवर मारला. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी नाराजी व्यक्त केली. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.